कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक विशाळगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा या मागणीकरता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निदर्शन करायला सुरुवात केली। हिंदुत्ववादी संघटनांचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। विशाळगड अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करायला सुरुवात केली आहे। माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी पार पडतंय। खरं तर वेगवेगळे फलक आहेत ते या ठिकाणी हातात घेतलेले आहेत। विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, मलिके रेहानच्या बेकायदेशीर दर्ग्यावरती बुलडोजर फिरवा यांसह मुस्लिम सरदार मलिके रेहानच्या उर्सावरती बंदी घाला यांसह विविध फलक हातात घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। काय सांगाल? खरं तर मोठ्या प्रमाणावरती आज या ठिकाणी आंदोलन होतंय, पुन्हा एकदा अतिक्रमण काढा अशी मागणी तुमच्याकडून होती। हो, तोडलं पाहिजे। सरकारनं आदेश दिलेले आहेत, महाराष्ट्रातले ते सगळे गड किल्ले मुक्त करायचे आहेत। हा सुद्धा विशाळगड हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं भविष्यात ओळखला जायचा, जाऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं झाली आहेत ती 178 बांधकामापैकी 100 जमीनदोस्त केले आहेत। उरलेली सगळी जमीनदोस्त करावीत आणि त्या थडग्याच्यावर जो 3 मजली दर्गा उभा केलेला आहे तो अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त केला पाहिजे सरकारनं। जर तो निर्णय घेतला नाही तर आम्हाला त्या मलिके रेहानच्या दर्ग्याची बाबरी करावी लागेल असा इशारा मी या ठिकाणी देतो। आपण पाहतोय इशारा या ठिकाणी देण्यात आल्याने सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी सरकार आता याची दखल घेतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। हजरत पीर मलिके रेहानच्या दर्ग्यावर आणि त्या दर्ग्याच्या आसपास असलेल्या सर्व बांधकामावर बुलडोजर लावून अफजल खानचा बेकायदेशीर तसा दर्गा जमीनदोस्त केला, तसा हा सुद्धा दर्गा जमीनदोस्त करा आणि संपूर्ण विशाळगड अतिक्रमण मुक्त करा आणि त्याचबरोबर विशाळगडावर भरणाऱ्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घाला आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांड्यांचं उचित स्मारक उभा करा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतो। अन्यथा आम्हाला हजरत मलिके रेहानच्या दर्ग्याची बाबरी करावी लागेल असा इशारा या ठिकाणी मी देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।